विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे, त्यामुळे अनेक जण तिकीट मिळावं म्हणून पक्ष नेतृत्वाच्या भेटी घेत आहेत, त्यासाठी प्रयत्न करत आहेत। आता लोकसभेला बारामतीत जसं आपण पवार विरुद्ध पवार अशी एकाच घरात नणंद विरुद्ध भाऊजाई मध्ये झालेली लढत बघितली, तशाच प्रकारच्या लढती येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळतील असं सध्याचं चित्र आहे। महाराष्ट्रात कुठे कुठे अशा लढती होऊ शकतील हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। लोकसभा निवडणुकीपूर्वी पवार घराण्यात फूट पडली। अजित पवार यांनी भाजप शिवसेनेच्या महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। शरद पवार यांनी मात्र त्यास विरोध दर्शवला, परंतु अजित पवार त्यांच्या समर्थक 40 आमदारांसह महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत आपल्याला बघायला मिळाली। आता हाच प्रकार विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा मतदारसंघात बघायला मिळेल असं चित्र दिसतंय। विशेष म्हणजे शरद पवारांना सोडून गेलेल्या काही आमदारांच्या विरोधात त्यांच्याच घरातील उमेदवार इच्छुक असल्याची बाब समोर येते। अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार यांच्यावर घरफोडीचे आरोप केलेत। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाचे धर्मराव बाबा आत्राम हे आमदार आहेत। त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे। शरद पवार हे 82 वर्षाचे आहेत। त्यांनी नेहमीच फोडाफोडीचं राजकारण केलंय। घरफोडीचं राजकारण असो, कोणाला निवडणुकीत पाडायचं असो, पक्ष कसा फोडायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे। फोडाफोडीचं राजकारण हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलोय अशा शब्दात आत्राम यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। आता या टीकेमागचं कारण म्हणजे धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अहेरी विधानसभेसाठी तिकीट मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अहेरी विधानसभा मतदारसंघातून वडील विरुद्ध मुलगी असा सामना होऊ शकतो। याबरोबरच माढ्यातून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांचे सख्खे बंधू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे। बबन शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे हे देखील माढ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, तर रमेश शिंदे यांचा मुलगा धनराज शिंदे यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करताना दिसतायत। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बबन शिंदे हे अजित पवार यांच्यासोबत गेले, त्यामुळे त्या मतदारसंघात शरद पवारांना विधानसभेसाठी उमेदवार पाहिजे। त्यामुळे रमेश शिंदे यांनी ही संधी साधत सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट मिळेल अशी आशा रमेश शिंदे यांना आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून बबन शिंदे यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली आणि शरद पवार पक्षाकडून रमेश शिंदे यांच्या मुलाला उमेदवारी दिली तर म्हाड्यात भाऊ विरुद्ध भाऊ असा सामना पाहायला मिळेल। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघातही अशीच स्थिती पाहायला मिळते। दिंडोरीमध्ये वडील विरुद्ध मुलगा असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे 29 जुलैला नाशिक दौऱ्यावर होते। त्यांच्या उपस्थितीत दिंडोरी आणि निफाडमध्ये मेळावे पार पडले। यावेळी तटकरे यांनी दिंडोरीतील मेळाव्यात उपसभापती नरहरी झिरवळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असल्याचं स्पष्ट केलंय। दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं वातावरण असून आपला उमेदवार या मतदारसंघात निवडून येणार असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केलाय। पण नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे शरद पवार यांच्यासोबत दिसून येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोकुळ झिरवळ यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलंय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गोकुळ झिरवळ यांना उमेदवारी मिळाली तर दिंडोरीमध्ये बाप विरुद्ध मुलगा अशी लढत होईल। इतर कोणत्याच नेत्यानं शरद पवार यांच्या संबंधी वक्तव्य करणं टाळलं असताना धर्मराव बाबा आत्राम यांनी मात्र या विषयावर थेट भाष्य केलंय। ते म्हणालेत की हा घरफोडीचा कार्यक्रम शरद पवारांनी सुरू केलाय। नेत्यांच्या मुलांना फोडण्याचं काम त्यांनी सुरू केलंय। पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी असं करायला नको। ते राजकारणातील मातब्बर नेते आहेत,
त्यांनी लोकशाही मार्गाने राजकारण करायला हवं. गेल्या 5 वर्षात मतदारसंघात भरपूर काम केलंय आणि लोकांचा आग्रह असल्यामुळे यंदाची शेवटची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीसाठी तरुणांना संधी देण्याबाबत शरद पवार यांनी जाहीर वक्तव्य केलंय. त्या दृष्टीनं विशेष रणनीती आखताना शरद पवार दिसून येत आहेत. आता ही खरंच तरुणांना संधी देण्याची रणनीती आहे की शरद पवारांना सोडून गेलेल्या आमदारांना त्यांच्याच घरातून आव्हान उभं करण्याची पवारांची नवीन खेळी आहे? याचा फायदा शरद पवारांना खरंच होईल का, हे आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येईलच. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.